बाईसाहेब नमस्कार. प्रथमच तुमच्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक पार पडते, तर शिवसेना उभाटाच्या वतीने आपण मोहिते पाटलांसोबत युती करून म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहातच, इथं पण आपण युती करून 2 जागा लढवत आहात. तुमची काय प्रतिक्रिया असेल? पहिलीच निवडणूक आहे तुमची. जय महाराष्ट्र सर्वांना. अकलूजमध्ये आपल्याला माहीत आहे 2021मध्ये फायनल नोटिफिकेशन झाले आणि 4 वर्षानंतर नोटिफिकेशनच्या पहिली अकलूजची नगर परिषद लागते. अकलूज नगर परिषदेमध्ये नगर परिषद जशी मंजूर झाली तेव्हापासून विकास कामांचे जे काय रोकटोक आहे आणि निधी आणण्यावरनं जे राजकारण आहे ह्याच्या अनुषंगाने राजकीय उलटातापत पण त्यावेळी झालेले आहे. मोहिते पाटलांच्या विषयी BJPचं मत आणि नंतर परतच्या त्यांच्या ह्याच्यामुळं. परंतु शिवसेना म्हणून उभाठा गटाकडून जे आमचे 2 उमेदवार या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून किंबहुना शरदचंद्रजी पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा जो आपला पक्ष आहे यांच्या थ्रू आम्ही उतरवलेत. हे सर्वांच्या सहमतीनं आणि सर्वांच्या विचारानं आम्ही करून उभं केलं आहे. अकलूज हे आपल्याला माहिती आहे एक ऐतिहासिक शहर आहे आणि गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी अकलूजमध्ये मोहिते पाटलांची सत्ता आहे आणि त्यांचे प्रभुत्व पूर्णपणे याच्यामध्ये आहे. काही विकासाच्या दृष्टिकोनातून असेल आणि रणनीतीच्या दृष्टिकोनातून असेल तर या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी उभाट्याचे 2 उमेदवार आम्ही ठिकाणी उभा केलेले. अकलूजमध्ये भाजपाकडून अकलूज दहशतमुक्तीचा नारा देत देत आहेत विरोधक, याबद्दल आपण काय सांगाल? एक दहशतवाद नेमका काय आहे? दहशतवाद आपण सगळीकडेच म्हणजे एक मला आठवण करून देतो तुम्हाला मी की मागच्या वेळी ह्या विधानसभेला या BJPने एक शब्द आणला, म्हणजे लोकसभेला असेल विधानसभेला असेल प्रत्येक वेळी. म्हणजे मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल की बचेगे तो कटेंगे, वोट करा BJPला वगैरे प्रत्येक वेळी कळतं. मी आठवण करून देतो, आता नारायण राणेच्या पाठीमागं पण तेच आहे. तिकडं बार्शीच्या ठिकाणी असेल, कुर्डवाडीला असेल. तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी आता ह्या विधान परिषद नगरपालिका ज्या ठिकाणी लागल्यात त्या ठिकाणी यांनी दहशतवाद नावानं एक अजेंडा तयार केलेला आहे. त्याच पद्धतीने अकलूजमध्ये केला आहे. परंतु अकलूज हे असं एक शहर आहे जिथं सर्व समाजाला सर्व धर्माला सामावून घेणारा हा अकलूज शहर आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो की 1989च्या आधी आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत क्षेत्रफळानं मोठी असणारी ही ग्रामपंचायत आहे. या अकलूज शहराचा जो बाजार आहे व्यापार आहे व्यापारपेठ आहे ही सबंध तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याभरातून जोडणारा हा अकलूज शहर आहे. आणि जर अशा प्रकारची दहशत असते, आपण दहशतीचं जर बघितलं तर अनगरची जी काय आता नगर परिषद नगरपंचायत त्या ठिकाणी झाली बिनविरोध झाली, तर दहशत काय असते ह्याचं उदाहरण स्वतः BJPने स्वतः तिथं दाखवून दिलेलं आहे. या अकलूजमध्ये माझ्यासारखे अनेक तरुण शिकण्यासाठी येतात, उद्योगासाठी येतात. जर दहशत असते तर या ठिकाणी हे उद्योग वाढलेच नसते, लोक आलेले नसते. आज अख्ख्या तालुक्याचा बाजार ह्या अकलूजमध्ये भरतो. अकलूजवरून कित्येक व्यापारी या ठिकाणी बाहेर राज्यामध्ये स्वतःचा व्यापार करायला जातात. तिकडचे व्यापारी या ठिकाणी आले. जर दहशत असते तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. अनेक विकासाची कामं या ठिकाणी झाली ते झाली नसते. एवढंच या ठिकाणी बोलायचं. आता मोहिते पाटलांना विकासाच्या मुद्द्यावर भाजपाकडून टार्गेट केलं जातंय, तुम्ही काय कसं सांगाल? आता ह्या वक्तव्यावर काय बोलाल? बघा, विकासाच्या बाजूने बोलण्याचा खरा BJPला अधिकार नाही. अकलूजमध्ये मला सांगा, ज्याप्रमाणे एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची जागा असते, तालुक्याची जागा असते, तालुक्याचं ठिकाण असते, जिल्ह्याचं ठिकाण असते. अकलूज हे असं एक शहर आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जर आपण बारामती आणि अकलूजची तुलना केली जाते, म्हणजे जेवढे जिल्ह्यामध्ये एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जेवढे काही शासकीय कार्यालय असावीत तेवढे सर्व कार्यालय अकलूजच्या ठिकाणी आहेत. आता कलेक्टर ऑफिस नाही, तालुका ऑफिस नाही, कोर्ट नाही, ह्या गोष्टी हा टेक्निकल गोष्टी आहेत. परंतु RTO ऑफिस असेल, मला सांगा बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये आपल्याला 3 मूलभूत अधिकार या ठिकाणी आपल्याला दिले. कोणते? तर ते शिक्षण असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल. ह्या शिक्षण, रोजगार, आरोग्यावरती या मोहिते पाटलांनी कायमस्वरूपी काम केले. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की
तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षणाचं जाळं कुठं असेल तर त्या अकलूजमध्ये सर्व प्रकारच्या सर्व फॅकल्टीच्या कॉलेजेस या ठिकाणी मोहिते पाटलांनी बघितले. या ठिकाणी आरोग्य जर बघचाल तर आरोग्याच्या बाबतीत अख्ख्या जिल्ह्याचं मेडिकल हब म्हणून अकलूज आहे. म्हणजे लोक अख्ख्या जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून सुद्धा आज इंदापूर बारामतीचे लोक पुण्याचे लोकसुद्धा या ठिकाणी सांगली साताराचे लोक या ठिकाणी त्यांचे उपचार घ्यायला येतात. आरोग्याचा विषय आणि राहिला विषय व्यापारीकरणाचा. या ठिकाणी इतक्या संस्था आणि इतक्या मोहिते पाटलांनी सगळ्या गोष्टी उभा करून घेतात की या गावात फक्त व्यापारी म्हणूनच नाही तर अनेक जण नोकऱ्यासाठी या ठिकाणी अख्ख्या तालुक्याभरातून या ठिकाणी नोकरीसाठी येतात. मी आठवण करून देतो की जवळपास या ठिकाणी 2900च्या आसपास लोक गाळे असतील, तुमचे शिक्षक प्रतिनिधी असतील, यांचे हे आहेत. म्हणजे एका घरात जर 5 कुटुंब धरले तर जवळपास 1 लाख 1.5 लाख लोक नोकऱ्यावरती जगणारे या ठिकाणी अकलूजच्या ठिकाणी आहेत. आणि विकासाच्या गोष्टी आज आपले आदरणीय पालकमंत्री गोरेसाहेब असतील यांनी विचार करावा. त्यांचं जे काय बोराटवाडी गाव आहे किंवा आपल्या राम सातपुतेंचं जे काय गाव आहे ह्या गावामध्ये त्यांच्या हिस्ट्री स्टँड तरी आहेत का? त्यांना हिस्ट्री स्टँड जर बघायचे असतील तर विजयदादा ज्यावेळी खासदार होते त्यावेळी त्यांच्या गावामध्ये त्यांनी स्टँड बसवले, तेवढे स्टँड होते ना. आणि हे विकासावरती बोलतात. म्हणजे कित्येक तरुण या ठिकाणून शिकून आज मोठे होतात, आज देशविदेशामध्ये काम करतात. ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून बोलता. आज मला सांगा, या ठिकाणी जेवढ्या तालुक्याभरामध्ये जेवढ्या बँका नाहीत तेवढ्या सर्वच्या सर्व बँका या ठिकाणी अकलूजमध्ये. विकास तुम्हाला अजून काय पाहिजे? भविष्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिका म्हणून नगरपालिकेची कामं आज तुम्ही जे डेबिट करताय ते डेबिट कशा पद्धतीने असलं पाहिजे? अकलूज ही ग्रामपंचायत होती, नगरपरिषद झाली, नगरपरिषद आत्ता झाली, परंतु एका ग्रामपंचायतीमध्ये जशी बोराटवाडीची ग्रामपंचायत आहे, जशी राम सातपुतेंची ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीमध्ये जेवढा विकास झाला आहे त्याच्या 100, 200, 500 पटीनं विकास हा अकलूजमध्ये झाला आहे. हे ते का विसरत नाहीत? एक ग्रामपंचायत असताना एवढा सगळा विकास या ठिकाणी होतो. आज तुम्हाला राहायचं जरी म्हणलं या आमदार खासदारांना तर त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी ठिकाण कुठलं असतं? अकलूज असते. कशासाठी? तर सगळ्या सुविधा तुम्हाला इथं मिळतात. त्यामुळं विकासाच्या दृष्टिकोनातनं पाण्याची व्यवस्था असेल, आज एवढ्या मोठ्या पाण्याच्या मोठे तळे उभा करून या ठिकाणी अकलूज ठिकाणी ग्रामपंचायत असताना सुद्धा मोठमोठ्या पाण्याच्या योजना या ठिकाणी आणल्या आहेत, गटारीची योजना आणलेल्या आहेत. आणि ग्रामपंचायतीचं उत्पन्न हे लिमिटेड आहे. आज नगर परिषद होती आहे, नगर परिषदेनंतर मोठमोठे त्यांना निधी मिळणार आहेत आणि त्या निधीच्या अनुषंगानं एक चौकटी बंद सगळ्या गोष्टीचा त्यांना विकास करण्यासाठी आणखीन ताकद मिळणार आहे. म्हणून त्या पद्धतीनं त्या गोष्टी होणार आहेत आणि ते प्रत्येकाने आपल्या आपल्या भाषणामध्ये सांगून दिले आहेत. आता उद्या मतदान होतंय तुमचं, तर तुमचं अकलूजकरांना आव्हान काय असणार आहे? आता आव्हान तर अगदी तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल हे सर्व दूर आहे. परंतु मी तुम्हाला पत्रकार बंधूंना मी आठवण करून देतो. काल राम सातपुतेजींचं भाषण मी ऐकलं. त्याच्यामध्ये गावात जे गेले 4 ते 5 दिवस झालं पैशाचा सुळसुळाट सुटला आहे. अगदी भाषणामध्ये सुद्धा त्यांच्या शेवटच्या 2 मिनिटामध्ये त्यांनी बोलून दाखवलं की तुतारीवरती बसून लक्ष्मी येत नाही, त्या घड्याळावरती बसून लक्ष्मी येत नाही, मशालीवरती बसून लक्ष्मी येत नाही, ती कमळात बसून येते. म्हणजे गेले 5 दिवस झाले पैसे वाटत आहेत आणि त्याची प्रचिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे पैसे आम्ही वाटतोय, आम्हाला मतदान करा, हा त्यांचा मेसेज आहे. परंतु माझ्या या सुजाण सद्दाम आणि स्वाभिमानी अकलूजच्या जनतेला माझं आव्हान आहे, अशा कोणत्याही आमिषाला आपण बळी न पडता जे काही त्यांनी पैसे, आजही पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, गल्लोबोळीत कार्यक्रम चालू आहे, तर ह्याला लोकांनी घ्यावं. नाही असं नाही, येणारी लक्ष्मी त्यांनी घ्यावी, परंतु त्यांनी विकासाला मतदान करावं. स्वतः डोळे उघडे ठेवून लोकांनी मतदान करावं आणि या भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी. एवढंच मी आज अकलूजच्या जनतेला विनंती करतो. ओके.